श्री स्वामी समर्थ. बखर भाग 13. बसप्पा तेल्याचा भाग्योदय. बसप्पा तेली मंगळवेढ्यात राहत होते. एके दिवशी ते जंगलात फिरत असताना कंटकांची शय्या करून त्यावर श्री स्वामी समर्थ निजले होते ते बसप्पानं पाहिलं. तेव्हापासून तो त्यांची एकनिष्ठ भक्ती करू लागला. घरी त्याची बायको मोलमजुरी करून पोट भरत होती. घरी दारिद्र्य फार. नवरा वेड्याच्या नादी लागला म्हणून ती फार दुःखी असे. याप्रमाणे बरीच वर्षे गेली. बसप्पाची भक्ती पाहून समर्थ प्रसन्न झाले व बसप्पाचा दारिद्र्य दूर करावं असं त्यांच्या मनात आलं. त्यानुसार एके दिवशी 4 घटका दिवस असताना बसप्पाला बरोबर घेऊन जवळच काटवण म्हणून गाव आहे त्या गावाच्या जंगलात श्री स्वामी गेले. महाराज पुढे व बसप्पा मागे. याप्रमाणे जाता जाता सूर्यास्त झाला. एकाएकी जंगलात हजारो सर्प दिसू लागले. जिकडे पाहावे तिकडे सर्पच सर्प. हे सारे पाहून बसप्पा घाबरला व त्याने श्री स्वामींचे चरण धरले. समर्थांनी त्याला अभय देऊन म्हटलं, तुझी इच्छा पूर्ण होईपर्यंत साप घे, घाबरू नकोस. श्री स्वामींच्या शब्दांवर विश्वास ठेवून आपल्या अंगावरील वस्त्र सर्पांवर घालून भीत भीत एक सर्प बसप्पानं हस्तगत केला. सर्प 1.5 हात लांबीचा होता. तो त्यानं आपल्या काखेत ठेवला. मग रानातील सर्व सर्प नाहीसे झाले. महाराज व बसप्पा गावाकडे परतले. गावाजवळ एक सुंदर बाग होती. तिथे महाराज बसले व बसप्पाला आज्ञा केली, तुझ्या त्या झोळीत धन आहे, ते घेऊन स्त्री पुत्रांसह आनंदाने राहा. महाराजांच्या चरणी मस्तक ठेवून बसप्पा स्वगृही गेला. भरतार घरी आलेला पाहून पत्नीलाही आनंद झाला. तिच्या समक्ष काठेतील गाठोडं काढून ते सोडून पाहतो तो सर्पाच्या ऐवजी 52 कशी सोन्याची लगड त्याच्या दृष्टीस पडली. त्या पती पत्नीचा आनंद गगनात मावेना. प्रातःकाळी त्या दाम्पत्यानं महाराजांची पंचारथी केली. पुढे जन्मभर त्यांना कधीही दारिद्र्य आलं नाही. हा बसप्पा तेली अक्कलकोटास महाराज आल्यावर प्रतिवर्षी यात्रेस येत असे. हा प्रसंग शके 1766 साली घडला. श्री स्वामी समर्थ.